पलीकडचा दरवाजा, विवाहबाह्य संबंधावर आधारित एक मन हेलावणारी सत्यकथा. संध्याकाळचे 7 वाजले होते. पुण्यातील कोथरूडमधल्या एका मध्यमवर्गीय सोसायटीत स्वाती दरवाजावर नजर ठेवून बसली होती. ती दरवाजाकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र बेचैनी होती. तिचा नवरा प्रशांत ऑफिसमधून यायला अजून वेळ होता, पण आज ती कोणाची तरी वाट पाहत होती. स्वाती 31 वर्षांची, दिसायला सुसंस्कृत आणि घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी स्त्री होती. तिचा संसार प्रशांतसोबत गेली 8 वर्षे चांगलाच चाललेला होता. एक मुलगा ईशान शाळेत होता आणि दोघांचं जीवन वरून पाहिलं तर परिपूर्ण होतं. पण आतून काहीतरी हरवत चाललं होतं. प्रारंभ, तो व्हॉट्सॲप मेसेज. सगळं सुरू झालं फेब्रुवारी 2024 मध्ये. स्वाती एका महिलांच्या ग्रुपमध्ये सक्रिय होती. तिथे एकदा एक साहित्य चर्चा आयोजित झाली. त्या चर्चेच्या दरम्यान संदीप कुलकर्णी नावाचा एक लेखक ग्रुपमध्ये आला. त्याचे विचार खूप गहिरे होते. स्वातीला त्याची शैली आवडली. सुरुवातीला चर्चा साहित्यापुरती होती, पण नंतर मेसेजेस खासगी व्हायला लागले. संदीप विवाहित होता, पण तो म्हणे भावनिकदृष्ट्या खूप एकटा होता. त्याचा विवाह फक्त नावापुरता शिल्लक होता. स्वातीही तिच्या संसारात हरवलेली होती. नवऱ्याचे प्रेम कमी झालं होतं, संवाद थांबले होते. संदीपचे शब्द तिच्यासाठी झाडाच्या सावलीसारखे होते. हळूहळू दोघांचं नातं भावनिक पातळीवर खोल जाऊ लागलं. साक्षात भेट. एका रविवारची गोष्ट होती. स्वातीने तिच्या मैत्रिणीला बहाणा करून बाहेर जायचं ठरवलं. संदीप भेटणार होता प्रत्यक्ष. ती उत्सुक, थोडीशी घाबरलेलीही होती. एका कॅफेमध्ये दोघं भेटले. पहिल्याच भेटीत दोघांचं ते बंधन अधिक घट्ट झालं. त्या भेटीमधून एक दुसरं जग उघडलं गेलं. संदीप तिच्याकडे प्रेमाने, आदराने पाहत होता, जसं प्रशांतने कधी पाहिलं नव्हतं. काही आठवड्यांतच त्यांचं नातं शारीरिक जवळीकीपर्यंत गेलं. पलीकडचा दरवाजा. पण नातं जितकं मोहक होतं, तितकंच ते धोकादायकही होतं. स्वातीला आता एक अपराधभाव सतत भेडसावत होता. एकीकडे संदीपसोबतचा उत्कट प्रेमविवाहासारखा भासणारा संसार, आणि दुसरीकडे नवऱ्याचं तोंड पाहून होणारी घुसमट. संदीपला वाटायचं, घेऊन चल माझ्याबरोबर, आपण नवं आयुष्य सुरू करू. पण स्वातीसाठी हा दरवाजा पलीकडचा होता, सुंदर पण अपूर्ण. तिला मुलगा होता, समाज होताच, पण त्याहीपेक्षा स्वतःची सच्चाई होती. ती एक प्रामाणिक स्त्री होती. तरी ती या संबंधात गुरफटली गेली होती. सापडलेलं सत्य. प्रशांतला काही काळ स्वातीच्या वागणुकीत फरक जाणवला. ती उगाचच फोन लॉक ठेवायची, अनेकदा विचारात गढलेली असायची. त्याने तिचं फोन बघितलं नाही, पण तो तिच्या डोळ्यांत वाचत होता. एक रात्री प्रशांतने तिला विचारलं, स्वाती, काही आहे का जे तू मला सांगत नाहीस? स्वातीने प्रथम नकार दिला, पण काही दिवसांनी गिल्ट वाढत गेली, आणि एका रात्री तिने सगळं सांगून टाकलं. अंधार, उजेड. तो क्षण त्यांच्या संसाराचा संपूर्ण वळण होता. प्रशांत संतापला, सुन्न झाला, घर सोडलं. काही दिवस मुलालाही घेऊन गेला. स्वाती पूर्णपणे एकटी पडली. संदीपने तिला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण स्वातीला आता हे नातंही खोटं वाटायला लागलं. तिने संदीपपासूनही दूर जाणं पसंत केलं. काही महिने गेले. शेवटी एक दिवस प्रशांत परत आला, मुलाच्या भविष्यासाठी, आणि बहुधा अजूनही कुठेतरी उरलेल्या त्या नात्याच्या धाग्यासाठी. शेवट आणि एक सुरुवात. आज 2025 मध्ये स्वाती आणि प्रशांत पुन्हा एकत्र राहत आहेत. त्यांनी एक जोडपं समुपदेशन सुरू केलं आहे. संदीप मात्र त्या कथेतून निघून गेला आहे. तो आता परदेशात असतो. स्वातीला अजूनही अपराधभाव येतो, पण तिने स्वतःला माफ केलं आहे, आणि हेच तिच्या नव्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. शिकवण. विवाहबाह्य संबंध हे केवळ आकर्षणाचं, क्षणिक समाधानाचं चित्र दाखवतात, पण त्यामागे एक खोल मानसिक गोंधळ असतो. हे नातं जेव्हा सच्च्या प्रेमाच्या नावावर सुरू होतं, तेव्हा अनेकदा कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करूनच संपतं. विवाहबाह्य संबंधातून सावरत पुन्हा नव्याने जगण्याचा संघर्ष. कालांतराने स्वातीच्या आयुष्यातील वादळ थोडं शांत झालं होतं, पण त्याचे परिणाम मात्र अजूनही रोज नव्यानं जाणवत होते. प्रशांत परत आला होता, पण त्याच्या डोळ्यात पूर्वीसारखी माया नव्हती. संवाद होत होता, पण शब्द मागं काहीतरी हरवलं होतं. त्यांच्या दरम्यान एक संधीचा काळ सुरू झाला होता. जणू दोन ओळखीच्या पण विसरलेल्या व्यक्ती एकमेकांशी नव्यानं बोलायला शिकत होत्या. पुन्हा नव्याने. स्वातीला आता स्वतःवर काम करायचं होतं. ती डिप्रेशनच्या उंबरठ्यावर पोचलेली होती. एका समुपदेशकाच्या सल्ल्याने तिने काउन्सेलिंग सुरू केलं. तुम्ही दोषी आहात, पण तुम्ही संपलेली नाही. त्या सत्रात समुपदेशकाने सांगितलेलं हे वाक्य तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. तिने घरातली सगळी जबाबदारी पुन्हा उचलली, पण यावेळी मुलगा ईशान तिचा खरा आधार ठरला. 8 वर्षांचा तो मुलगा, पण किती समजूतदार. त्याच्या एका मिठीत तिला आयुष्याची नवी उमेद मिळायची. प्रशांतचा गोंधळ. प्रशांत एक शांत, सुसंस्कृत, पण आतून दुखावलेला पुरुष. स्वातीने फसवणूक केली होती, पण ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती असं कधी वाटलं नव्हतं. तरी त्याला विश्वास पुन्हा जमवायला खूप वेळ लागत होता.
तो रात्री अनेकदा बेडरूममधून उठून हॉलमध्ये झोपायचा. एक भिंत अजून उभी होती. एक दिवस त्याच्या डायरीत स्वातीला एक वाक्य सापडलं. माफ करणं सोपं नाही, पण विसरणं त्याहून कठीण. स्वातीने काही न बोलता ती डायरी परत ठेवली. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नवा प्रयत्न. स्वातीने एक दिवस प्रशांतला म्हणालं, माझं चुकलं, पण माझं आयुष्य केवळ त्या चुकांवर आधारित नकोय. मी स्वतःला, तुला आणि आपल्याला पुन्हा एक संधी मागते. प्रशांतने पाहिलं तिच्याकडे. तिथं खोटेपणा नव्हता. फक्त एक खऱ्या प्रयत्नाचा झगमगता प्रकाश होता. त्यांनी एक निर्णय घेतला, कपल्स थेरपी सुरू करायचं. समाज काय म्हणेल या भीतीपेक्षा त्यांना त्यांचं नातं वाचवणं अधिक महत्त्वाचं वाटलं. महिन्यांच्या समुपदेशनानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. ते एकमेकांचे आवाज पुन्हा ऐकू लागले. प्रशांतने एक दिवस तिला हातात हात घेऊन विचारलं, आपण दोघं खूप दूर गेलो होतो ना? स्वाती हसली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण परत आलो, तेच महत्त्वाचं. ईशानचं हसू, घरातली शांतता आणि जुनी गाणी. हळूहळू संसारात प्रेमाची ऊब परत यायला लागली. संदीपचा शेवटचा मेसेज. एका दिवशी स्वातीच्या मोबाईलवर संदीपचा एक शेवटचा मेसेज आला. मी तुझ्यावर खरंच प्रेम केलं होतं. पण तू जे केलंस ते खरंच धाडसाचं होतं. तुझं सुखी आयुष्य पाहून आनंद होतोय. कधीतरी भेटशीलच, एका मित्रासारखी. स्वातीने तो मेसेज डिलीट केला. एक काळ संपला होता. आज स्वाती आणि प्रशांत पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतायत. त्यांचा संसार अजूनही परिपूर्ण नाही, पण आता तो खराखुरा आहे. स्वाती घरात छोटा क्लास घेते. प्रशांतला प्रमोशन मिळालंय. ईशान आता क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट झालाय. स्वाती कधी कधी स्वतःशीच बोलते, ते पलीकडचं दार मी उघडलं होतं, पण परत येऊन घराचं दार घट्ट बंद केलं. आता इथेच माझं खरं जग आहे. ईशानच्या दृष्टिकोनातून आईच्या विवाहबाह्य नात्याची सावली त्याच्या आयुष्यावर. ईशान आता वयात आलेला होता. इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष. दिसायला हुशार, पण थोडासा शांत, विचारात रमणारा. तो त्याच्या कॉलेजच्या अमृता नावाच्या मैत्रिणीशी मनापासून बोलत होता. अमृताने विचारलं, ईशान, तू फारसा कोणाशी मिसळत नाहीस, घरात काही झालं होतं का पूर्वी? तो क्षणभर गप्प झाला, पण त्याच्या डोळ्यांवर एक गेल्या दशकाची सावली पडली. त्याची आठवण. ईशान 8वीत असताना त्याच्या घरात एक विचित्र शांतता असायची. एक दिवस त्याने आईला हळूच रडताना पाहिलं होतं. वडील अचानक काही दिवसांसाठी घर सोडून गेले होते. तो खूप लहान होता, पण तेव्हा तो आईच्या फोनवर एका अनोळखी माणसाचं नाव ऐकायचा, संदीप. एकदा त्याने आईचा मोबाईल उचलला आणि एका रात्री चुकून त्याचं डोळ्यांसमोर आई आणि एका अनोळखी माणसाचा फोटो आला, एका रिसॉर्टमध्ये. त्यावेळी त्याला कळलं नाही, पण पुढच्या वर्षभरात त्याने हे जाणलं. त्याच्या आईनं त्याच्या वडिलांना धोका दिला होता. विश्वासाचा तुटलेला दुवा. आईवडील परत एकत्र आले, पण ईशानच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. तो आता कोणत्याही नात्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हता. तो अमृताला म्हणाला, माझ्या घरात एक काळ असा होता की माझ्या आईचं कोणाशी तरी नातं होतं आणि माझे बाबा न सांगता निघून गेले होते. मी लहान होतो, पण ते सगळं पाहिलं होतं. ते विसरता आलं नाही अजून. अमृता गप्प झाली, पण ती त्याच्याजवळ बसून होती, जशी खरी मैत्रीण हवी तशी. आईचा पश्चात्ताप. स्वातीला कधीच कल्पना नव्हती की ईशानला सगळं समजलं होतं. एक दिवस, जेव्हा तो घरी अभ्यास करत बसला होता, तेव्हा तिने विचारलं, ईशान, तुझं काहीतरी खटकतंय मला. मला काही विचारायचं आहे का तुला? ईशान थोडा वेळ गप्प राहिला. मग शांतपणे म्हणाला, तू खरंच त्या माणसावर प्रेम करत होतीस का? बाबा कुठे चुकले होते का? स्वाती सुन्न झाली. ती त्याच्या शेजारी बसली आणि खूप वेळाने म्हणाली, ईशान, त्या काळात मी फार एकटी होते. बाबा खूप बिझी होते, मी भावनिकदृष्ट्या खचलेली होते. पण हो, माझी चूक होती. मोठी. आणि मी ती कबूलही केली, माफही मागितली. पण त्या चुकांमुळे तू दुखावला गेला असशील तर. मला स्वतःपेक्षा जास्त यातना होती. ईशान काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला, मी तुला माफ केलंय आई, पण मला नात्यांवर विश्वास ठेवायला अजून वेळ लागेल. स्वातीने त्याला मिठी मारली. त्या मिठीत 10 वर्षांची एक वेदना विरघळली. ईशान आणि अमृता. महिन्यांनी ईशान आणि अमृताचं नातं अधिक घट्ट झालं. एक दिवस ईशान म्हणाला, माझ्या आयुष्यात असलेली ही भूतकाळाची सावली मी तुझ्याशी शेअर केलीय. आता मला वाटतं, मी त्यातून बाहेर पडलोय. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो. अमृतानं त्याचा हात धरला. मी आहे तुझ्यासोबत, पण तू स्वतःला माफ करणं आणि तुझ्या आईला पूर्णपणे स्वीकारणं, हेच तुझं खरं पुढचं पाऊल आहे. कथा संपत नाही, ती वारसा होते. ईशान आता एका मोठ्या कंपनीत काम करतो. आईवडील दोघेही आता एकमेकांचे सच्चे मित्र आहेत. स्वातीने तिच्या चुका स्वीकारल्या आणि त्यातून पिढ्यांना वाचवण्याचं धाडस केलं. एक शेवटचं वाक्य. ईशान त्याच्या डायरीत लिहितो, आईनं एक दरवाजा उघडला होता, पण तिने परत त्या घराकडे वळून पाहिलं. ती चुकली, पण ती माणूस होती. आणि ती सुधारली. कदाचित माफ करणं हेच खरं परिपक्व प्रेम असतं. एकांश.